हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि शाखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुरिष्टं। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम। तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग 6व्या तरंगाचं रहस्य आणि त्यामधली 3ऱ्या शंकेचं समाधान। जगत प्रतीती अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर येऊ नये, पण येते। येऊ नये हे खरं आहे का, यावी हे खरं आहे। आलेली चांगली का नाही आलेली चांगली,
अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर सर्पाची प्रतीती आलेली चांगली का नाही आलेली चांगली? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर, आहे का नाही? मग अधिष्ठानाचं ज्ञान होऊन काय उपयोग आहे? प्रतीती जर येत असेल तर, सर्प दिसतच असेल तर, सर्प जर दिसतच असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान होऊन काय उपयोग आहे? हे बोलणं कसं झालं? वाया. ह्या बोलण्याला काय म्हणतात? वाया बोलणं आहे हे. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर स्वरूप अध्यासामध्ये प्रतीती अध्यासित पदार्थाची येतच नसते, कारण तो पदार्थ अधिष्ठानावरच उत्पन्न झाला होता. सर्पाची प्रतीती अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये नसते आणि अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये अध्यासित पदार्थाची प्रतीती येतच असते. अध्यासामध्ये प्रतीती केव्हा आहे? आहे का नाही? अज्ञानामध्ये आहे. आणि ज्ञानामध्ये पण ज्याच्या त्याच्या ज्ञानात का विषय बदलला तरीही त्याच्या ज्ञानात ज्याच्या अज्ञानानं जे प्रतीतीला येऊ लागलं त्याच्याच ज्ञानानं ते निवृत्त होत असतं असा नियम आहे. ज्याच्या अज्ञानानं जे प्रतीतीला येऊ लागलं त्याच्याच ज्ञानानं ते प्रतीतीला येऊ लागलेलं निवृत्त होतं. स्वरूप अध्यासामध्ये हे योग्य आहे. हे स्वरूप अध्यासामध्ये 16 आहे. पण संसर्ग अध्यासामध्ये अधिष्ठानाचं ज्ञान झालं तरी पण अध्यासित पदार्थाची प्रतीती येतेच, ती निवृत्त होत नाही. का होतच नाही? निवृत्त होत नाही का होतच नाही? च लावलंय आगाव फक्त दुसऱ्या वाक्यात. होत नाही का होतच नाही? होतच नाही. प्रतीती होतच नाही. केव्हा? उपाधीचा किंवा संबंधाचा, त्या पदार्थाचा संबंधाचा किंवा ज्याच्यामध्ये अध्यास पडलेला आहे त्या अध्यासाची प्रतीती ही केव्हा जाते का जातच नाही? प्रतीती निवृत्त होते, भ्रम निवृत्त. संसर्ग अध्यासामध्ये भ्रमाचं ज्ञान होतं ना, आहे की नाही? मग भ्रमाचं ज्ञान झालं म्हणजे केव्हा होतं? त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर, आहे का नाही? मग त्या संसर्ग अध्यासामध्ये उपादान कारण कोण आणि अधिष्ठान कारण कोण? संसर्ग अध्यासामध्ये कशात उत्पन्न झालंय? स्फटिकात, आहे का नाही? कशाचं उत्पन्न झालंय? अधिष्ठानाचं, आहे का नाही? मग माया ही उपाधी आहे का अधिष्ठान आहे? उपाधी. आणि हे जगत कशात दिसायले, प्रतीती द्यायलंय? उपादानात का अधिष्ठानात? जी प्रतीती येते ती कशात यायली? उपादानात यायली, आहे का नाही? कशाची यायली?
अधिष्ठानाची म्हणजे ब्रह्माची यायली आहे की नाही. त्या दृष्टांतावरून जर घेतलं तर मग हे जगत कशात आहे? मायेत आहे का नाही. आणि कोणाचं आहे? असं कळावं आहे का नाही. म्हणून संतांना अशी दृष्टी येते आहे का नाही. पण केव्हा येते? संत झाल्यावर येते. म्हणून संतांना ही दृष्टी आहे. जगत प्रतीतीला येत नाही असं नाही. जगत येतं प्रतीतीला, पण कसं येतं? हां, उपादान कारण माया आहे आणि अधिष्ठान कारण ब्रह्म आहे. मग जे जगत आहे ते मायाचं का ब्रह्माचं? जगत कुणाचं आहे? रंग कुणाचा आहे स्फटिकामध्ये? म्हणून तसं ब्रह्म आहे ना मग, है का नाही. अशी प्रतीती आपण कायम आपल्या चित्तामध्ये साठवून ठेवावी, पक्का याचा निश्चय करावा. आणि जगतामध्ये वर्तन कसं करायचं? मग 4 माणसं बोलवायचे आणि आम्हाला आता अशी प्रतीती यायली हे सांगत बसायचं. त्याला चहा पाजून त्यांना काय होईल? जग वावा करील, 4 खड्यामध्ये नाव होईल है का नाही. पण यानं याचा परिणाम किंवा याचा फायदा काय होईल? याचा काय फायदा आहे का? अरे झालेला अनुभव हे सांगत नसतेत. तो कसा ठेवावा लागतो? चोरून ठेवावा लागतो. झालेला अनुभव हा दाखवायचा नसतो. आणि अनुभव सांगितलेला दाखविलेला ह्याका जग खरं मानतं का? हा, म्हणून दाखविणं नको, सांगणंही नको. आपण आपल्या जवळ मात्र त्याला सुरक्षित ठेवावं. तो अनुभव कधी जाऊ नये तितकाच आपण त्याचा सांभाळ करायचा. आणि ते सांभाळ करीत असताना व्यवहार सुद्धा करायचा आहे. जगातात राहायचं म्हणल्यावर व्यावहारिक वृत्ती, कारण वृत्ती ही अनुभवावरही असते आणि व्यावहारिक विषयावरही जाते. व्यावहारिक विषयावर जाताना सुद्धा काही काळ अनुभव प्रतीतीला याचा नाही, पण व्यावहारिक कार्य संपायल्यावर तरी वृत्तीनं मूळच्या पदावर यावं ना, का तिकडंच रमावं. लग्नाला गेल्यावर पत्रिका देतो लग्न करी, मग लग्नाला गेल्यावर लग्न लागल्यावर वापस यावं का त्या नवरदेवासंगच जावं? आपण आपल्या घरी है का नाही. मग ज्या घरून आपण लग्नाला गेलो ते घर आपलंय का त्या नवरदेवाचं घर आपलंय? इथं सगळे नवरदेव आहेत बघा. कामापुरतं त्यांची संगत, आपली बाजू अनुभवाची ही न डळमळता त्याच्याशी आपलं कार्य किंवा त्याचं कार्य साधायचं आहे. सायकल चालवित असताना, मोटरसायकल चालवित असताना किंवा 4 व्हीलर चालवित असताना माणसं मारीत चालायचंय का माणसं न मारीत चालायचंय? आपली गाडी सुद्धा सुरक्षित चालावी
आपल्यालाही काही होऊ नये याचं सगळं भान ठेवून चालवावं लागतं का नाही? आता ज्ञान झाल्यावर ही गाडी, आता याच्यामध्ये कोण बसलंय? अनुभव. कोणाचा आहे तो? स्वस्वरूपाचा अनुभव आहे आणि ते आपण आहोत, है का नाही? मग हा अनुभव जोपर्यंत अंतःकरणामध्ये आहे, जोपर्यंत अंतःकरणामध्ये अनुभव आहे, तोपर्यंत दोन वृत्त्या एकाच ठिकाणी नांदतात. एक अनुभव असणारी वृत्ती आणि प्रापंचिक वृत्ती, व्यावहारिक वृत्ती, या दोन वृत्त्या सांभाळायच्यात. कारण आता सवत आली. कोणाला? व्यावहारिक वृत्तीला सवत आली का पारमार्थिक वृत्तीला आली? मूळची कोणती होती? अगोदरची पारमार्थिक होती, है का नाही? आणि मागून कोणची आलती? व्यावहारिक आली होती. पण आता मूळचीच आली नांदायला. ज्यावेळेस दुसरी केली होती त्यावेळेस पहिली नांदायला नव्हती का? होती? पहिली नांदायला होती का? हो, पण नांदायला होती का? ती भोगायला होती का? है का नाही? आणि ती लग्नाची पहिली का दुसरी लग्नाची असती? मग खरी वृत्ती कोणती आपली? है का नाही? मग दुसरीचा सांभाळ जास्त करायचा का पहिलीचा? हा, दुसरीला ताप फिप आला तर तेवढं लक्ष नाही द्यायचं, पण पहिलीला पडसं सुद्धा येऊ द्यायचं नाही, खोकला सुद्धा येऊ द्यायचा नाही. का म्हणून? ती पहिली आहे, मान, है का नाही? आणि विचारद्रष्ट्या आपण विचार करूनही पाहावा, श्रेष्ठत्व कोणाला द्यावं? जी भगवंताची वृत्ती आहे त्या वृत्तीला निर्दुष्ट अंतःकरणानं जाणावं लागतं. स्वच्छ अंतःकरणामध्ये ती राहत असते. ती का नांदत नव्हती याचं कारण कळालं का? कामून निघून गेली होती, घर सोडून कामून गेलती? काय तिच्या मनावर ती राहिली तर राहिली. काय आता 50% आरक्षण निघाले, सरकार तिच्या कुणाय कुठे बोला राहा, वाटलं राहाय नाही तर जाय, असं झालेलं आहे का? तिला आवडलं तर राहती, नाही आवडलं तर तिच्या मनासारखं झालं तर राहती, नाहीतर. पण आता ती प्राप्त करून घेतली, पण आता ही बी केलेली ना, आता हिला बी सोडा येत नाही. हा, ह्या कोणाच्या बायका आहेत? दोन. जीवाजी पाटलाला ह्या दोन बायका आहेत, त्याशी दोघी नारी. काहीतरी भारुडे का अभंग काय काय येत होतं, पण ते ये ना आता. जी मूळची आहे तीच खरी आहे आणि जी दुसरी आहे ती कल्पित आहे. तशी दुसरी ही पहिली ही कल्पितच आहे.
जेव्हा अंतकरण असतं तेव्हाच ती असते, है का नाही? पण अंतकरण मलिन झालं, त्या अंतकरणामध्ये विषय वासना उत्पन्न झाल्या तर ती वृत्ती राहत नाही. कोणती? मूळची भगवत वृत्ती. म्हणून ती काय झाली होती? लोप पावली होती. नाश नव्हता झाला, लोपली होती. आणि नंतर शास्त्र विचारानं आवरणाची निवृत्ती केली, दोषाची निवृत्ती केली, मलविक्षेप दोषांची निवृत्ती केली. आणि मग न आणायला जाता ती आली का आणायला गेलो? मग दोष तिच्याकडं होता का आपल्याकडं? पण आता काढला ना, है का नाही? मग आता आली ना, है का नाही? मग सुखाचा अनुभव तिच्या संगच घ्यावा ना, है का नाही? पण आपण या द्वैतातल्या जगतामध्ये वावरत आहोत आणि सगळ्यांचे अंतकरण ती वृत्ती किंवा सगळ्यांच्या अंतकरणात ती वृत्ती नांदत नाही, है का नाही? मग आता त्या वृत्तीनं दुसऱ्याशी व्यवहार करायला जमल का? मूळच्या वृत्तीनं अभेदात्मक जी वृत्ती आहे ती भेदासंग वृत्ती व्यवहार करेल का? आणि जगात काय आहे सगळं? आता आपण व्हायला निघालो जगातून आणि जग ही व्हायला टाकतंय. आता आपण, आहे का नाही? आपल्याला पटायलंय का जगाचं? जगाला पटायलंय का आपलं? पण नांदूनुक तर एकाच घरात आहे ना, दोघाचीही एकाच जगतात आहे ना. मग आता कसं हे निपटायचं? राहिलेला कार्यकाल कसा घालायचा? यालाच म्हणतात शास्त्र विवेक. किंवा आणखी पुढे जाऊन सांगतो, जे काही लक्षणं सांगितली आहे, जहत, अजहत आणि भागत्या किंवा जहदाजहत, ही जहदाजहत जी सांगितली ना, तिचं स्वरूप कसं आहे? हा, मग काही व्यवहार करायचा आणि काही व्यवहार दोषी व्यवहार असेल तर, है का नाही? आणि चांगला व्यवहार असेल तर, याच्यासाठी ती लक्षणं सांगितलेली आहे. आणि अनन्य अध्यास तरी कशासाठी सांगितलाय? मग ठाम आपली वृत्ती स्वरूप अध्यासावर राहावी. म्हणजे व्यवहार धोकेल का? संसर्ग अध्यासामध्ये राहिली तर व्यवहार धकेल का? मग कधी संसर्ग अध्यासात मध्ये जायचं आणि कधी स्वरूप अध्यासामध्ये जायचं. म्हणजेच याला म्हणतात अनन्य अध्यास. काही स्वीकार त्याचा आपल्यामध्ये आणि आपला, पण स्वरूपाची वृत्ती मोडू देता कामा नये. मुदलात घाटा होऊ नये. व्याज गेलं तर, व्याज गेलं तर मुद्दल वृत्ती आणि व्याज वृत्ती. व्याज वृत्ती गेली तर जाऊ द्या, पण मुद्दल वृत्ती, है का नाही? मग त्या मुद्दलला सांभाळायचं का व्याजाला सांभाळायचं? आता मुद्दल वृत्ती ही आपणाला प्राप्त झाली, कळाली, ओळख झाली, है का नाही? पण तिला सांभाळता यावं.
अनेकांना ती सांभाळता येत नाही. अनेकांना सांभाळता येतच नाही. आचरण जर चांगलं ठेवलं तर सांभाळता येते. आठवण करावी, अगोदर का राहिली नव्हती? कोणाला विचारायची गरज आहे का आता? पहिली का नांदली नव्हती ती? आचरण बिघडलं होतं, विषयाकार वृत्ती झाली होती, अंतःकरण विषयानं बरबटलेलं होतं, म्हणून त्या अंतःकरणातली ती वृत्ती निघून गेली होती. पण आता प्रयत्नानं किंवा प्रारब्ध बलानं, आदृष्टानं, ईश्वर कृपेनं आली. पण आता तरी चूक करू नये. एकदा चूक केलेली कळाली ना, गेली होती हे कळालं ना, आणि आली तेही कळालंय ना. मग पहिल्यासारखी चूक जमल का करायला? करीन का माणूस शहाणा? शहाणा माणूस म्हणजे साधक. शहाणा माणूस कोण? साधक. अशी चूक करेल का? आणि जर चूक केली आणि ती वृत्ती गेली, कोणाचे काय बा गेले? हा, येथे कोणाचे काय बा गेले? काय पुढं नाही, ते पिंगळा, पिंगळ्यामध्ये मग ती वृत्ती सांभाळता आली पाहिजे, है का नाही? कारण ती वृत्ती तिथं राहत नाही. दोष काय दिसले की ती तिथं राहत नाही. लंकेमध्ये सीता का नाही राहिली? हा, नाहीतर त्या सीतेला काय, जिथं रामवृत्ती तिथं राहिला. लंकेमध्ये कोण राहत होतं? आहे का नाही? लंका म्हणजे एक शरीर आहे, आणि त्या शरीरामध्ये राहणारा जीव म्हणजेच तो रावण आहे. अहंकार आहे का नाही? मग तो विषयानं बरबाटलेला असल्यामुळं दाखविला येतो तसा वाच्या वृत्तीनं, वाच्या अर्थानं. मग तिथे सीता कशी राहील? मग ती परत कुठं निघाली? इच्छा करू लागली जायची. तिला कोण न्यायला येतं? आहे का नाही? म्हणून तिला सांभाळावं लागतंय. हा, आणि मग जर तर समजा ती नीट नाहीच समजा सांभाळता आली, हा, तर रावणाचं काय झालं? ते सांगायचे त्या ग्रंथ रामायणकारांना. ती वृत्ती सांभाळता आली नाही, म्हणून लंका जळाली त्याची. लंका म्हणजे काय? हा, जळतो तो. दुःख म्हणजे जळणं आहे. जन्म मरणाचं दुःख आहे का नाही? किती वाऱ्या जन्मा यावे आणि किती व्हावी फजित. म्हणजेच जिथे विषय आहेत तिथं ती वृत्ती राहत नाही. मग कोणते विषय? वेदविहित आणि निषिद्ध असे दोन प्रकारचे विषय आहेत. वेदांनी सांगितलेले करा म्हणून, आणि वेदांनीच सांगितलेले नका करू, असे जे विहित आणि निषिद्ध
जे केल्याने पाप लागते त्याला म्हणतात निषिद्ध, आणि जे केल्याने पाप लागत नाही किंवा वृत्ती दूषित होत नाही त्याला काय म्हणतात? विहित म्हणायचं त्याला, वेद विहित. वेदानं सांगितलेलं आहे ते, त्याच्यामध्ये दोष होत नाही. तसे कर्म आचरण जर करीत राहिलो तर ती शेवट करीती. मग रामाजवळच का राहिली? अहो, एवढा मोठा राम असून सुद्धा त्याच्यापासून द्वंद्वा गेली. कामून गेली? कोणी म्हणे रावणापाशीच राहत नाही, हे खरंय, पण रामापाशी तरी कुठे राहिली? त्याच्यापासून ही द्वंद्वा पण केव्हा गेली याचा विचार करा ना. जेव्हा जेव्हा संशय आला. संशय हे काय? पाप आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, संशयावनी महाथोर अनिक पाप नाही घोर, विनाशाचा वाघोर प्राणियाची. कोण्या प्राणियाची? हा, जीव प्राणियाची. संशय आल्यावरच ज्यावेळेस तिला संशय येतो त्यावेळेस ती दुःखात जाते. आणि ज्यावेळेस अहंकाराला संशय येतो त्यावेळेस त्याला ती सोडून जाते. तिच्यामध्ये दोष आल्यावर ती निघून जाते, तिच्यातच दोष आल्यावर ती निघून, म्हणजे परिणामामध्ये दोष आल्यावर ती निघून जाते. आणि विवर्तामध्ये म्हणजे उपादान आणि निमित्त किंवा अधिष्ठानात दोष आल्यावर ती निघून जाते. आणि उपादानात दोष आल्यावरही तीच निघून जाते. पण ज्यावेळेस उपादानात दोष येतो त्यावेळेस चैतन्यावर दोष येत नाहीत. ज्यावेळेस तिनं चैतन्याला दोष दिले त्यावेळेस ज्यावेळेस चैतन्याला दोषी समजिलं त्यावेळेस तिला त्या पापजन्य वृत्तीला दुःखात जावं लागतं. का? पाप घडलं ना, चैतन्याला दोष दिले ना तिनं, है का नाही? आणि ज्या वेळेस चैतन्य तिला दोष देतं त्यावेळेस तिलाच जावं लागतं. कारण चैतन्य व्यापक असल्यामुळे त्याला दोन्ही कुणबी शिक्षा कोणाला आहे? तिलाच आहे. तिच्याकडून जरी दोष घडला तरी तिलाच भोगायचा आहे. आणि त्याच्याकडून आता त्याच्यात दोष घडवतो का? कारण इच्छामुळेच तो काय होतो? दोषी होतो, है का नाही? प्रत्यक्ष तो दोष देतच नाही. आणि प्रत्यक्ष तो दोष मानितही नाही. प्रत्यक्ष तो दोष मानित नाही. पंचवटीतून सीता गेली, पंचवटीतून सीता रावणानं नेली, त्यामध्ये रामाचा काय दोष आहे का? पण तिला सोडून तो गेलता का नाही? पण त्या चैतन्यानं, त्या अधिष्ठानानं सर्व तयारी करून गेला होता. तो काही असा गेला नव्हता, मी आता येतो, तो थांब बस इथंच बस स्टँडवर, मी आता येतो, कुठून टाकून, तू बस इथंच. तर गावाकडची एसटी निघून जातील, त्याला त्या दुकानापासून तिथं तिच्यापासून तरी येता येत नाही. तसं सीताला सोडून राम गेला होता.
गेला नव्हता असं नाही, पण सगळी सोय करून गेलता का नाही? लक्ष्मण त्या ठिकाणी राखण बसविला होता. दोष यायलाय का काही? विहित कर्म केले का नाही? है का नाही? तरी पण त्यावेळेस त्या वृत्तीने म्हणजे सीतेनं तिला भ्रांती झाली म्हणा. भ्रांती कोणाला झालीये? रामाला झाली का? है का नाही? मग इच्छा कोणाला झाली होती? मृगाच्या कातड्याची चोळी करायची, तिलाच झालती ना. आणि त्या भ्रमाच्या पाठीमागं कोणाला जावं लागलं? चैतन्याला जावं लागलं ना, है का नाही? म्हणून रामाला तिथं कोणी पाठविलं? आता जन्माला आपण कशामुळे आलोत? मग आपण राम आहेत का कोण आहेत? ह्या वनवासामध्ये कोणी आणलंय? है का नाही? मग तिचा नीट सांभाळ करावा ना, तिला इच्छा होऊ देऊ नये ना. हा, इच्छा जर तिला सदी इच्छा झाली तर हा धोका नाही, पण असदी इच्छा झाली तर मग मृगाची कंचोळी करणं हे सदी इच्छा मानायची का असदी इच्छा? कारण त्या कशाची जी कंचुकी करायची आहे ती कशाची करायची? है का नाही? मग ते हरण सत्य आहे का मिथ्या आहे? आणि त्याची इच्छा झाली कशाची? है का नाही? बरं, ज्याला कळत नाही त्याला तरी व्हावी, पण तिला कळत नाही का रामाची किती? ते का टाइम झाला नाही का? हो, ते कोणाची वृत्ती ती? आणि मग तिला कळू नये का ते मिथ्या? कोण? मृग कसं आहे ते? हा, ते मारीच आहे. ते कोण आहे? मारीच म्हणजे मारीच ज्याच्यापासून दुःख होतंय ते मामा आहे. हे पण कोणाचा? है का नाही? मग त्याची संगत करावी का? हा, हे दिसणारं जगत हे मारीच आहे, है का नाही? हे मामा आहे कोणाचा? हा, दोषाचा मामा आहे. हे जगत कोणाचा मामा आहे? दोषाचा, त्या अहंकाराचा, दोषरूपी असणारा अहंकार त्याचा मामा आहे हे, है का नाही? मग आपण त्याला खराच मामा म्हणून पाहावं, त्याच्याकडं, त्याच्यात राहावं का? ग मामा मामा म्हणून करून राहावं? ही वृत्ती साधली की तो सिद्ध झाला. हा, ही वृत्ती, हेच वृत्ती सांभाळायची, मामा मामा म्हणून राहायचं, पण हे मारीच आहे हे लक्षातलं अजिबात जाऊ द्यायचं नाही, है का नाही? आणि जर लक्षातलं गेलं तर मग काय काय झालंय ते पहा. आपले तुम्हाला कोणाला वाटतं नाही हो रावणालाच त्याच्यामध्ये काय आहे? शिक्षा आहे. हा, मग त्याच्यात रामाला बी शिक्षा आहे, सीताला बी शिक्षा आहे, लक्ष्मणाला बी शिक्षा आहे. दुःख त्याला का नाही का? हा, रामाची बायको नेली ना. हा, मग वृत्ती वाचून राहिलेलं चैतन्य कसं होतंय त्याचं? मग तो विधेयी होतो. त्याला काय म्हणायचं? त्यावेळेस ती रामाची विधेयी अवस्था आहे. तो कसा करू लागला त्यावेळेस? ज्यावेळेस सीता जवळ नव्हती त्यावेळेस
हा विधेय अवस्था. एकटे चैतन्य म्हणजेच कसं आहे ते? हा. मग विधेय म्हणजे कसं? हा. पण ती वृत्ती कोणाची आहे? वृत्ती जी उत्पन्न झालेली आहे कुठे? त्या परिणामामध्ये. हा. ती कोणाची वृत्ती आहे? परिणामाची आहे का चैतन्याची आहे का? जोपर्यंत परिणाम आहे, जोपर्यंत ती उपाधी आहे, तोपर्यंत ती त्याची वृत्ती हा आहे ना. ती कवर आहे. मग आपला विषय तिथं आहे. उपाधी आहे तो. हा. ती वृत्ती कव्हर आहे, तो उपाधी आहे तोपर्यंत. पण ती वृत्ती चैतन्य रूपच मानायची का अध्यस्त रूप असणार उपादान कारण रूप मानायची? आता ही वृत्ती जाणायली, हिच्यामध्ये काय आहे? ते कसं आहे? चैतन्य नुसतं चैतन्यच आहे का त्याच्यात त्याचा गुण कोणता आहे? हा. मग वृत्तीमध्ये काय आहे? आणि त्याच्यातलं ज्ञान वृत्तीतलं निघालं तर ते काय आहे पुन्हा राहिलेलं? आणि ज्ञान म्हणजेच वृत्ती. ज्ञान म्हणजेच काय? हा. ज्ञाना वाचून वृत्ती आणि उपाधी वाचून चैतन्य. आवत ह्या वृत्तीमध्येच काय आहे? चैतन्य हे आणि ज्ञान. ते ज्ञान म्हणजेच चैतन्य. हा. ते ज्ञान म्हणजेच आणि वृत्ती म्हणजे ज्ञान म्हणजे वृत्ती आणि वृत्ती म्हणजे ज्ञान. वृत्ती म्हणजे काय? हे ज्ञानच आहे ना. हा. वृत्ती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे वृत्ती. ज्यावेळेस ज्ञान म्हणायचंय त्यावेळेस वृत्ती लागते आणि ज्यावेळेस वृत्ती म्हणायचंय त्यावेळेस ज्ञान लागत आहे. आणि ते दोन्ही एक आहेत का दोन आहेत? याला म्हणतात अभेद चिंतन. आता हा सिद्धांत झाला. वृत्ती म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच वृत्ती. माया म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच माया. ईश्वर तर तिचं लेकरू आहे, कार्य आहे ते. ईश्वर हे काय आहे? कार्य आहे. मग माया म्हणजे ते ब्रह्मचैतन्य आहे का नाही? आणि ब्रह्मचैतन्य म्हणजेच माया. मग माया ब्रह्मरूप होते का चैतन्य माया रूप होतं? त्याच्यात आणखी बघायचं म्हणल्यावर हे कोण झालंय? ही माया झाली. हा. मायाला होता येते का? हे जे झालंय ते कोण आहे मग? आहे का नाही? मग एकच तत्व कारण मानायचं का दोन तत्व कारण मानायचं? म्हणून एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरीशी करुणा येईल तुझी म्हणजेच तूच हरी होशील. हरीशी करुणा का हरीशी कोरोना? हा. करुणा म्हणजे त्या ठिकाणी तू हरिरूपच होशील. केव्हा?
एक तत्व जर जाणलं असं तर भेद उरू नये, है का नाही? म्हणून ही जी वृत्ती आहे आणि या वृत्तीचं जे ज्ञान व्हालंय, वृत्तीनं जगत कळायले आणि ज्ञानानं वृत्ती कळायली, है का नाही? ज्ञानानं वृत्ती कळायली आणि वृत्तीनं, पण त्या वृत्तीमध्ये ज्ञान असतंच, है का नाही? म्हणजेच हा जो व्यवहार व्हायलेला आहे तो कशात व्हायलाय? मग अज्ञानात व्हायलाय का ज्ञानात? हा जो व्यवहार व्हायलेला मुक्ताचा व्यवहार अज्ञानात असतो का ज्ञानात? संसारिकाचा व्यवहार ज्ञानात असतो का अज्ञानात? शास्त्र शिकून त्याचा व्यवहार ज्ञानात व्हायला पाहिजे का अज्ञानात? मग एक तत्व जाणणं म्हणजेच. मग आता हा जो दिसणारा जगत प्रपंच कसा आहे, शास्त्र जाणणाराचा विषय कसा आहे तो, आणि संसार करणाराचा तो विषय कसा आहे? जगत हा विषय अज्ञानात सांसारिक व्यवहार करतो. कशात करतो? अज्ञानात करतो. आणि मुक्ताचा व्यवहार ज्ञानात होतो का नाही? हा, मग तो बाधक होतो का? मग तो व्यवहार कसा होतो? सीता गेली म्हणून राम रडला, हा, मग तो कसा रडला? सत्यत्वानं रडला का मिथ्यात्वानं रडला? नाटकामध्ये एखाद्याची बायको मेली आणि तो रडू लागला, तो खरा रडायलाय का? प्रतीती येईना का? प्रतीती यायली, पण ती प्रतीती वास्तविक सत्य आहे का? व्यवहार मिथ्या, ती प्रतीती मिथ्या, ते कार्यही कसं आहे? मग तिथं सत्य म्हणून काय करायचंय? सगळंच मिथ्या म्हणल्यावर तिथं सत्य म्हणून काय करावं? हा, म्हणून रामानं त्या ठिकाणी जेवढं म्हणून काय केलंय ते सत्य म्हणून केलंय का? श्रीरामानं नाटकामधलं कार्य केलंय का वास्तविक घडविलंय? तसं रामायण आधीच होतं रचलेलं, आणि तसं वागून दाखविणं म्हणजे नाटक आहे का वास्तविक खरंय? पण ते नाटक बघून जर आपलं धडभर होत असल तर आपण त्याला सत्य का मानू नये? आपलं चांगलं होत असलं तर, हा, खोटं बोलून जर आपलं चांगलं होत असेल तर का खोटं बोलू नये? चांगलं होत असलं तर. मग तसं रामानं नाटकच केलं, पण वर्तन करून दाखविलं का नाही? ते खरं नाही का? नाटकामध्ये रडलेला नट ते खरं नाही का? हा, दिसलं की आम्हाला सगळं रडायला, ते हा रडायला खरंय, पण वास्तविक खरंय का? हा, तसंच. मग तसं आपलाही व्यवहार जगाला खरा वाटावा, म्हणजे आपली नांदणूक कशी करायची आता याच्यात? आता आपल्यालाही हे रामायणच आहे आपलं, हे आपण इथं आलोत म्हणजे आपण वनवासाला आलोत. पण आता आपल्याला काय झालंय? आता अगस्तीची भेट झाली आणि अगस्तीनं सांगितलंय, विश्वामित्रानं सांगितलंय, वसिष्ठानं सांगितलंय, तिन्ही प्रकारानं सांगितलंय. स्वरूप अध्यासानं सांगितलं, संसर्ग अध्यासानं सांगितलं आणि अनन्य अध्यासानंही सांगितलं. परिणामवादानं सांगितलं, विवर्तवादानं सांगितलं आणि अजातवादानंही.
अजातवाद मध्ये कोणते ऋषी? अगस्ती. ते पिऊनच टाकते तर काही शिल्लक ठेवत नाहीत. हा? जीवन जल हे काय करते तर काही चोरू देत नाही. त्याला म्हणायचं अजातवाद, है का नाही? सगळं सांगायचं म्हणल्यावर त्याला बिनहिशोबी टाइम लागत आहे. म्हणजे टायमाचा हिशोबच नसावा लागते, मग ते सगळंच आहे का नाही. तिन्ही प्रकारानं आपण आता ऐकलंय. म्हणजे परिणामवाद कळाला, विवर्तवादही कळालाय आणि अजातवादही कळालाय. मग कसं वागायचं आता, कसं राहायचं जगातामध्ये? हा? मग कधी अजातवादात जात जावं, कधी विवर्तात जात जावं, हा? आणि कधी परिणामातही जात जावं. पण परिणामात गेलं की लगेच जसं पाण्यात बुटकुळी मारतोत ना, पाण्यातून पुन्हा जसं बाहेर निघत नाहीत तसं का निघत येत, तसं परिणामात गेल्यावर पटकन बाहेर, जसं पाण्यातून बुडी मारलेला ब्राह्मण बाहेर निघतो, तसं आपण परिणामात गेल्यावर, आपली वृत्ती परिणामात गेल्यावर लगेच वापस येत जावी. ते ज्ञानाचं लक्षण आहे. पुढे आता असंच आहे. हे का सांगायचंय? कारण इतकं शिकून बापानं इतका लग्नाला खर्च केला, पण नवऱ्याच्या इथं कसं नांदायचं तेच शिकविलं नाही. हा? आणि मग तिथं गेल्यावर घरी बापाला आरतुरं बोलत होती ती, पण बाप धकून घेत होता लाडानं. पण सासरे आल्या, सासऱ्याला म्हणते तुला खाची का नाही भाकर? सांग, जमल का? वृत्ती बदलावी लागेल का नाही? मग आता आपली वृत्ती, पहिली वृत्ती तशी ठेवायला जमन का? शास्त्र संस्कारित झालेली वृत्ती ही कशी नांदते आता सांगायचं काम नाही, है का नाही? वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, अंता याचे मी हृदयी समग्र अशी. त्यावेळेस भगवंत म्हणजे ती भगवत रूप वृत्ती ही जात नाही. म्हणजे सदा आनंदित त्याचा उर्वरित काल जातो. उर्वरित काल देह पडेपर्यंत त्याला दुःखाचा संबंध म्हणजेच येतच नाही. म्हणजे या क्षणापासूनच त्याला मोक्षामध्ये रममान व्हायला, त्याची वृत्ती रममान मोक्षामध्ये व्हायला, म्हणजे नित्य निरातिशय सुखामध्ये नांदायला त्या वृत्तीला काहीच हरकत नाही. पण हे संस्कार धरून हा पदर ढळू द्यायला जमत नाही. कोणता? हा पदर. मग हा पदर ढळला की मग जग वाकडं लावायला बघा ना, पाटलाची सून डोसक्यावर अजिबात पदर घेत नाही. कोणाची तर म्हणा पाटलाची. अहो पहिलं बुरक्यात राहत होत्या पाटलाच्या सुना, पाटलाच्या बायका कशा राहत होत्या? गोशात राहत होत्या. आणि बघा ना आता तिची सून. म्हणजेच ही वृत्ती सांभाळता यावी, ती जर सांभाळता आली तर अंतपार नाही कशाचा? सुखा. तया अंतपार
हा, त्या सुखाला अंत पारच नाही, किती म्हणून सांगायची गणनाच नाही. त्याला नित्य आणि निरातिशय सुख म्हणतात. त्या सुखात जर वृत्ती राहिली तर दुःख कशाला येईल हो? का आहे त्या क्षणी तो मोक्ष रूपच आहे. हा, फल प्राप्त झाल्यावर त्याच फलात वृत्ती नांदेल ना ती, है का नाही? अशी वृत्ती विचार सागर ऐकून होते, है का नाही? पण ही बुद्धीनं झालेली वृत्ती, ही कशानं झाली, है का नाही? म्हणून ही जरा चरचर बोलण्याचे संस्कार राहते तिच्यात. ह्या वृत्तीमध्ये जरा चरचर बोलती का म्हणून तर बुद्धी कोण झालेली आहे. ही मुक्तता कोणाकून झाली? ग्रंथ कोणते ते? प्रक्रिया ग्रंथ आहेत. प्रक्रिया झालेली ही. प्रक्रियेमधला पदार्थ कसा असतो? जरा रगीलच असतो प्रक्रियातला, आहे का नाही? त्याला दयामाया नसते. हा, कारण ह्या प्रक्रिया ग्रंथानं खांडून मुक्तता आहे. काय केलंय? खांडलंय. अज्ञानाला खांडून त्या ठिकाणी मुक्तता मिळालेली आहे. क्रूरता आहे थोडीफार. एक लक्षण आपल्या कल्पना करा ना, है का नाही? कारण हे प्रकरण ग्रंथ आहेत, विशेष ग्रंथ. प्रकरण विशेष. फोडणी, हे काय? फोडणी, कडक चाचणी. जसे हरभरे भाजून खाल्ल्यावर कसं कडकड लागत येतं, हा, पण तेच जर शिजून खाल्ले तर नरम लागतात का नाही, है का नाही? म्हणून गुरुजी काय करत होते? हे काही ते काही म्हणजे कसं? प्रकरण ग्रंथातून बी काय ऐकायचं आणि आकार ग्रंथाकडून बी काय ऐकायचं. आकार ग्रंथाचा बोध हृदयाकडून होत असतो, अंतःकरणाकडून होतो. हा, एक अशी कल्पना करा, हा कुंकून होतो प्रकरण ग्रंथाचा बुद्धीकडून होतंय. म्हणजे हे ज्ञान सरळ डोक्यात जाते, हा, माथ्यात जाते. याच्यात दयामाया राहत नाही. हा, जगत मिथ्या करतय. हे काय करतय? जगतच नाही, जगत मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ असंच सांगितलंय ना. पण आकार ग्रंथ काय करतात? हे ब्रह्मरूप आहे. हे काय आहे? बघा कशी वृत्ती ती. जगत ब्रह्मरूप वाटणं, जगत मिथ्या वाटणं, काय फरक वाटायला बघा ना कसा. हा, पण जगत ब्रह्मरूप आहे हे कळण्यासाठी हे ग्रंथ शिकावेत लागतील ना. प्रक्रिया व्हावीत लागेल ना. प्रक्रिया झाल्याशिवाय अधिकारच येत नाही. प्रक्रिया झाल्याशिवाय अधिकारच येत नाही ना. आणि अधिकार आल्याशिवाय कळत नाही, है का नाही? मग आपल्याला खरं काय कळून घ्यायचंय? शास्त्र कळून घ्यायचंय का आपल्याला जगत ब्रह्मरूप म्हणून कळून घ्यायचंय? ब्रह्म कळून घ्यायचंय, ब्रह्मच कळून घ्यायचंय ना. आपलं काय गेलंय तेच आपल्याला मिळवायचं लागेल ना. हा, आपली ब्रह्मताच गेली ना आणि तेच मिळवायची ना. मग जगत काय वाटावं, है का नाही? आणि ते खरा आपल्याला काय आहे? प्रसाद आहे. तो आपला प्रसाद खरा तो आहे, है का नाही? मग आता हे जगत मिथ्या म्हणून सांगतंय,
हा देह मिथ्या आहे म्हणून सांगतोय, जीव बी मिथ्या आहे. हा मग हे मिथ्या मिथ्या म्हणून आनंद कुठून येणार आहे? वृक्ष होईल ना वृत्ती. वृत्ती कशी होईल? उन्हाळ्यातल्या सारखी. त्याला उलिसाही पाजर राहणार नाही. ओली राहील का ती? कोरडी राहील, कोरडी. मग कोरडी वृत्ती म्हणजे पाणी तहान लागून मरणं आणि पाण्यात बुडून मरणं. कोणचं बरं वाटत? हाय बाबा, दोन्ही मुक्तताच आहेत. हा पण ह्या जगाच्या संबंधानं आपणाला जी जीवनमुक्तता पाहिजे ती अशी वृक्ष असावी का जरा मृदू असावी? मृदू कुठून येते? आकार ग्रंथातून येते. आणि कठोर आहे का नाही? आता कोणी झिडझिड करणाऱ्याला कोणी चांगलं समजतं का हो? हा आणि मायानं बोलणाऱ्याला आहे का नाही, त्याला चांगलं समजतं. मग तसं आकार ग्रंथातून झालेली वृत्ती आणि या प्रक्रियात्मक ग्रंथातून झालेली वृत्ती, ह्या दोन वृत्त्या आहेत. त्यापैकी संप्रदायानं आपल्या संप्रदायानं यालाही जवळ केलंय आणि त्यालाही जवळ केलंय. पण ह्या दोन्हीचा परिणाम कसा होतो तेही कळावं लागतं. हे बी काही घ्यायचं आणि शेवटी काय आला आता? भाग त्याग लक्षणा. हे बी सगळं घ्यायचं नाही, ते बी कोणालाच राग नको, रोग नको. तसं जगातल्या लोकांसारखं राहायचं नाही आणि आपण आपल्यासारखं बी नाहीत असं त्याला वाटू द्यायचं नाही. म्हणजे आपल्यासारखं बी नाही आणि त्याच्यासारखं बी नाही. कवा त्याच्यासारखं कवा काही धरायचं. हीच भाग त्याग लक्षणा शास्त्रानं कुठं कोणतंही प्रकरण घ्या, कोणताही विषय घ्या, त्याच्यामध्ये ही आली पाहिजे. खरं बोलायचं नाही आणि खोटं बी बोलायचं नाही. कसं तसा कसा व्यवहार होईन हो? आणि तेच व्यवहार ज्याला साधला का तोच मुक्त होतो. खरं बोलू नये आणि खोटं बोलू नये. कसं का हो? तुमचा आहे का मुलगा हा? काय उत्तर द्यावं? खरं बोलायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही. त्याला काय उत्तर द्यायचं? माऊलीनं देऊन ठेवलंय ना आधीच. माझं चिस्तव झाले परी मी नाही केले. ऐसे जेने जाणितले, ही मुक्तता सांगितली माऊलीने. हे लक्षात आलं की म्हणायचं तो पदावर बसला. आपण उद्या हा तरंग संपू आणि परवा 7वा तरंग चालू करू. तर थांब. कुंडली कवर दे.